मी आलेच. हां हां सॉरी. अगं काय केलंस तू? नीट बघून चालता येत नाही का? इतकं का चिडताय तुम्ही? मी मुद्दाम केलेलं नाहीये. आणि माझ्या पाठीला काही डोळे आहेत का? मला कसं दिसणार आहे तुम्ही पाठवून येताय ते? एक तर तू माझी कॉफी सांडवलीस आणि वरून तू माझ्यावर चिडतेस. अहो ऐका ना ताई, हे बघा असं चिडून काही होणार नाहीये. तू मला शिकवणार आता? बरोबरच बोलतेय ती. काय चुकीचं बोलतेय? तुम्हाला फार हौस आहे वाटतं भांडायची. दादा उठ आणि बोल. थांबा. थांबा. दादा दादा करेक्ट वेळ. हात जोड आणि नम्रपणे बोल. चूक कोणाचीच नाही. हे बघा ताई, चूक आमची पण नाही आहे, चूक तुमची पण नाही आहे. हां कशाला उगाच वाद वाढवत बसायचं ना? हां कसं आहे, वाद करून काहीच निष्पन्न होणार नाही. त्यापेक्षा मी तुमची माफी मागतो. आपण हे प्रकरण इथेच थांबूया. हां माफ कर. बरोबर आहे. मला पण वाद नाही घालायचा. सोडून देऊया. माझ्याकडनं पण सॉरी. सर आणखीन काही ऑर्डर? थँक्यू सर. मी देतो. का? काम म्हणजे? तुम्हाला असं का वाटतंय की बिल तुम्ही द्यावं? बिल मी पण देऊ शकते ना. काय बोलू सांग ना पटकन. मी मगासपासून बघते तुम्ही कुणाशी तरी बोलताय. मी बोलताय का? मी कोणाशी बोलणार? हां हे मी ते मला सवय आहे. म्हणजे मी स्वतःशीच बोलतो. बर. तरी पण मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं तुम्ही. अहो हाच प्रश्न की तुम्हाला का वाटतंय की तुम्हीच बिल द्यावं? दादा तिला बोल. आपण पहिल्यांदा भेटतोय ना, सो प्लीज मला बिल भरू द्या ना. म्हणजे निम्मे निम्मेही करूच शकलो असतो, पण प्रपोजल मी दिलं होतं ना लग्नाचं. आणि असं असलं तरीही इथून पुढे सगळ्यातच प्रीतीचा निम्मा हक्क, अधिकार आणि कर्तव्यही असणारच आहे. हे बघा, आपण निम्मे निम्मे करूच शकलो असतो, पण मी या सगळ्याची सुरुवात केली आहे ना. मी लग्नासाठी मागणी घातली आहे. त्यात आपण पहिल्यांदाच भेटतोय. त्यामुळे ह्यावेळी बिल मी देतो. पुन्हा कधी भेटू तेव्हा तुम्ही द्या. काय हरकत आहे? लग्नानंतर प्रीतीचा समान अधिकार, समान हक्क, समान कर्तव्य असणारच आहे. त्यामुळे ह्यावेळी मी देतो. चला निघतो आम्ही. इतक्यात? हो बरीच कामं पण आहेत. उशीर होतोय. येतो. चल ताई. पण तिला काय वाटतं बोलीच नाही. अहो येतो. अहो ऐका. चल. ऐक ना, ते परीक्षा नाही होतं ना माझी. मी काय ना मला मुलींचा राग येतो. हां हो. अरे यांच्या मनात काय चालू असताना ते काय कळतच नाही. आपण एवढी मेहनत केली, हां ती प्रीतीची बाजू घ्यायला लावली मी, पण त्याच्याबद्दल तुझ्याबद्दल काय वाटतं हे ज्योती काही बोललीच नाही. हा ना. मी ऐक ना, मी सगळं बरोबर बोललो ना, व्यवस्थित बोललो. म्हणजे चुकीचं काही नाही. अरे दादा तू बरोबरच बोललाय. पण या मुलींच्या मनात काय चालू असतं हे त्यांनाही कळत नाही. मग आता आता काय नाही, चल घरी जाऊ. हां ठीक. थोड्या वेळाने प्रीती वहिनीचा मेसेज येईलच, तेव्हा कळेल आपल्याला. हां चालेल. चल. तुला भूक लागली? नाही हां तुला काय खायचं? नाही नाही. हां चल. चल. आज जर ही म्हणाली की हा मुलगा माझ्यासाठी योग्य नाहीये तर आई सुद्धा हिचंच ऐकेल.
आणि मग मी केलेल्या सगळ्या प्लॅनिंगवर पाणी. काहीही करून मला ह्यांच्या घरात घुसून ह्यांना धडा शिकवायचाच आहे. त्यासाठी आता ज्योतीचा होकार येणं खूप महत्वाचं आहे. प्रीतीताई, चल काय झालं, बस लवकर. तू आधी मला सांग, तू अशी बाहेर का आलीस? काय वाटतंय तुला स्वराज बद्दल? सांगते, तू बस ना आधी, चल घरी जाऊ. अगं काय अर्थ आहे याला? अगं तू चिडू नको ना, मला तुला आणि आईला एकत्र सांगायचंय म्हणून म्हणते बस, घरी जाऊन बोलू, इथे उशीर नको, चल. ती गरमी आहे यार. त्या गरमीमध्ये कोण ठेवतं कॉलेज सुरू? हा, नाही तर काय, इथे सगळ्या जगाला सुट्ट्या आणि आम्ही शिकतोय. हे कीर्ती, हा, तो बघ, तो कालचा मुलगा. हा इथे काय करतोय? त्याला तू आवडलेस वाटतं. चीज करतोय तुला. काय पण काय, गप्प बस. आईच्या गावात प्रोफेसर. यार आपण आपल्या प्रोफेसरची रॅगिंग केलीये. मेलो मेलो आपण आता. देवा वाचव. चालत बस. तर माझ्याकडे 40 सेकंद आहेत स्वतःला इंट्रोड्यूस करून द्यायला, कारण तेवढाच वेळ मी त्यामध्ये घालवणार आहे. सो गुड मॉर्निंग क्लास. मी प्रोफेसर विराज गायकवाड. मी तुम्हाला सायकोलॉजी शिकवणार. दॅट्स इट. चला तुमची सायकोलॉजीची पुस्तकं काढा. आज आपण सिगमंड फ्रॉइड याच्या सिद्धांताबद्दल शिकणार आहोत. तुम्हाला सिगमंड फ्रॉइड माहिती आहे? ओके. सिगमंड फ्रॉइड हा सायकोलॉजी मधला खूप मोठा प्रभावशाली विचारवंत होता. त्याचा सिद्धांत सायको अनालिसिस हा आपण आज शिकणार आहोत. तर पुस्तकामध्ये तो बघा. मन, वर्तन आणि आवेचन म्हणजे सबकॉन्शियस समजून घेण्याचा पाया मानला जातो. तर फ्रॉइड काय म्हणतो, तर आपण जी कुठली कृती करतो म्हणजे जे वर्तन करतो ते आपल्या सबकॉन्शियस मधून, म्हणजे त्याच्यामध्ये ज्या इच्छा आकांक्षा आहेत त्यातून प्रेरित होऊन करतो, जाणीवपूर्वक विचारपूर्वक करत नाही. हे कोणी लिहिलंय? हे करायला येतं का कॉलेजमध्ये? कोणी लिहिलंय?